सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या सातपूर परिसरातील गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरी करणारा आरोपी संभाजी कवळे या सातपूर पोलिसांनी अटक केली। कारवाईत पोलिसांनी सुमारे 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सातपूर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। फिर्यादी आपल्या दुकानाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतलाय। तपासादरम्यान संशयिताचा माग काढून त्याला ताब्यात घेण्यात आलाय। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून पोलीस तपास सुरू आहे। सातपूर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्या संयुक्त कारवाईत चोरीचे सोने विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत सुमारे 105 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 14,30,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे व गुन्हे शाखेचे अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात मानवी कौशल्याचा वापर करून चोरी केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाईत सातपूर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट 2 मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, अनिल आहे, रवींद्र जाधव, पारस देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार नंदकुमार नांदुर्डेकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार हेमंत खांडवहाले, तेजस मते, पोलीस अंमलदार वीरनर यांनी केले। यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विलास गीते व सचिन सुपले उपस्थित होते। नाशिक शहर येथे सातपूर गाव येथे सातपूर बस स्टँड समोर 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता गोल्डमॅन उर्फ बाबा टेलर यांना 3 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाबून त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन जबरीने चोरून नेल्या होत्या। सदरचे प्रकरण हे सोशल मीडियामध्ये खूप गाजलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस आयुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी सर, पोलीस आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्यासाठी वारंवार सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने प्रकाश अहिरे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश अहिरे सर व गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सचिन हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2चे पथक तपास पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेऊन आणि अत्यंत क्लिष्ट असा असणारा गुन्हा ओपन केला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विलास संभाजी कवळे यास अटक केली आणि गुन्ह्यातील जे चोरी गेलेल्या 2 चेन आहेत त्या बुधवार जिल्हा जळगाव येथून हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण आम्हाला 103 ग्रॅम सोने रिकवर झालेले आहे। आरोपी कुठून अटक केला? आरोपी हा युनिट 2च्या पथकाने नाशिक येथून अटक केला। एक आरोपी धरले, बाकीची इतर आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे, त्यांना पण लवकरात लवकर अटक करण्यात येईल। सोनार जो होता त्यांनी सोनार त्याला आपण अटक करणार होता। त्याबाबत तपास चालू आहे, तपास करून तुम्हाला पुढचे अपडेट दिले जाईल। ओके, ठीक आहे। सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे सातपूर गाव येथे सातपूर बस स्टँड समोर 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता गोल्डमॅन
व बाबा टेलर यांना 3 अनोळखी इस्मांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन जबरीने चोरून नेल्या होत्या. सदरचे प्रकरण हे सोशल मीडियामध्ये खूप गाजलेले होते. त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस आयुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबर विभाग श्री सचिन बारी सर, पोलीस आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून पुण्यातील चोरी दिलेला माल हस्तगत करण्यासाठी वारंवार सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने प्रकाश आयरे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश आयरे सर व पुणे शाखा युनिट 2चे प्रभारी सपोनी हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2चे पथक तपास पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेऊन आणि अत्यंत क्लिष्ट असा असणारा गुन्हा ओपन केला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विलास संभाजी कवळे यास अटक केली आणि गुन्ह्यातील जी चोरी दिलेल्या 2 चेन आहेत त्या बुधवड जिल्हा जळगाव येथून हस्तगत करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण आम्हाला 103 ग्रॅम सोने रिकवर झालेले आहे. आरोपी कोण अटक केला आहे? आरोपी हा युनिट 2च्या पथकाने नाशिक येथून अटक केला. एक आरोपी तर बाकीचे इतर आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे. त्यांना पण लवकरात लवकर अटक करण्यात येईल. सोनार जो होता त्यांनी सोनं घेतलेलं का आपण अटक करणार होतो? त्याबाबत तपास चालू आहे. तपास करून तुम्हाला पुढचे अपडेट. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.